शेतकरी मित्रांनो, राम राम, नमस्कार. शेतकरी मित्रांनो, मार्च महिना संपून आता एप्रिल महिन्याला सुरुवात झाली आहे. हळूहळू कापसाच्या भावामध्ये सुद्धा बऱ्यापैकी बदल सुद्धा होताना दिसत आहे. चला तर शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊ आपल्या हाती आलेले सर्वात अलीकडील ताजे कापसाचे बाजारभाव. तत्पूर्वी आपणास विनंती करतो की शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी प्रत्येकाने आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ 2च मिनिटाचा आहे, पूर्ण बघा, पटापट माहिती देतो. मित्रांनो, सेलू परभणी या ठिकाणी खाजगी बाजारात कापसाला जास्तीत जास्त 7,800 रुपयाचा दर जाऊन पोहोचलेला आहे. त्यानंतर मित्रांनो, पांढरकवडा यवतमाळ या ठिकाणी सुद्धा कापसाच्या दरात वाढ होऊन खाजगी बाजारात 7,700 रुपयापर्यंत जास्तीत जास्त दर जाताना दिसत आहे. त्यानंतर मित्रांनो, बीडमध्ये सुद्धा कापसाला जास्तीत जास्त भाव 7,600 पर्यंत जाऊन पोहोचलेला आहे. त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती वरोरा कांबडा 38 क्विंटल कापसाची आवक होऊन जास्तीत जास्त 7,400 रुपयाचा दर मिळताना दिसत आहे. त्यानंतर मित्रांनो, भिवापूर 338 क्विंटल कापसाची आवक होऊन जास्तीत जास्त 7,650 पर्यंतचा दर मिळताना दिसत आहे. त्यानंतर मित्रांनो, वरोरा 180 क्विंटल कापसाची आवक होऊन जास्तीत जास्त 7,600 रुपयाचा दर मिळताना दिसत आहे. त्यानंतर मित्रांनो, वरोरा शेगाव 18 क्विंटल कापसाची आवक होऊन जास्तीत जास्त 7,300 रुपयाचा दर मिळताना दिसत आहे. त्यानंतर मित्रांनो, वडवणी 48 क्विंटल कापसाची आवक होऊन जास्तीत जास्त 7,400 रुपयाचा दर मिळताना दिसत आहे. त्यानंतर मित्रांनो, पारशिवनी 170 क्विंटल कापसाची आवक होऊन जास्तीत जास्त 7,125 रुपयाचा भाव मिळताना दिसत आहे. त्यानंतर मित्रांनो, पारशिवनी येथे 101 क्विंटल कापसाची आवक होऊन जास्तीत जास्त 7,050 रुपयाचा दर मिळताना दिसत आहे. वरोरा खांबाळा या ठिकाणी 63 क्विंटल कापसाची आवक होऊन जास्तीत जास्त या ठिकाणी थोडासा कमी 6,600चा दर मिळताना दिसत आहे. तर सावनेर बाजार समितीमध्ये 2500 क्विंटल कापसाची आवक होऊन जास्तीत जास्त 7,225 रुपयाचा दर मिळताना दिसत आहे. समुद्रपूर या ठिकाणी 157 क्विंटल कापसाची आवक होऊन जास्तीत जास्त 7,700चा दर मिळताना दिसत आहे. भेटूया.